नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा तलाठी भरती, पोलीस भरती, आरोग्य विभाग भरती, झडपी भरती आणि जी काही आपली येणारी वनरक्षक भरती आहे आणि जेवढ्या काही TCS द्वारे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यासाठी आपण महत्त्वाचे असणारे 30 प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत. मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत पहा, हे आपल्याला मागील परीक्षेमध्ये नेहमी विचारण्यात आलेले हे प्रश्न आहेत आणि हे जे आहे हे TCS मध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहेत. यातील काही प्रश्न पहा आपण पोलीस भरतीसाठी सुद्धा घेतलेले होते, कारण यातील म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे जे आहेत ते सर्व परीक्षेला जवळपास सेम असतात. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला जर या व्हिडिओची PDF जर डाउनलोड करायची असेल तर पहा, मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची PDF ही फ्रीमध्ये मिळून जाईल. सोबतच मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीने व्हिडिओ पाहायला मिळतील. सध्या आपण पहा वनरक्षक भरती आणि तलाठी भरती यांच्यावरती व्हिडिओ काही घेत आहोत, कारण हे जे आहेत हे महत्त्वाचे असणारे व्हिडिओज आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेशाची चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केली? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे, म्हणजे एक प्रकारे मॉक टेस्ट आणि रिव्हिजन देखील आपलं याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. आणि हा जो प्रश्न आहे पहा, हा म्हाडा भरतीसाठी विचारण्यात आलेला इम्पॉर्टंट प्रश्न होता म्हाडा 2022 मध्ये. तर पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेशाची चळवळ जी आहे ही कोणत्या वर्षी सुरू केली? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर 1927. पहा, 1927 या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेशाची चळवळ जी आहे ही सुरू केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जमातीला भारत सरकारने अदीम जमाती म्हणून अधिसूचित केले नाही? पहा, अदीम जमाती म्हणून सूचित न केलेली म्हणजे अधिसूचित न केलेली जमात जी आहे ती कोणती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर वारली ही जी जमात आहे तर या जमातीला भारत सरकारने अदीम जमातीमध्ये सूचित केलेलं नाही. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या विभागात सर्वाधिक खनिज धारण क्षेत्र आढळते? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आला होता. तर पहा, पहिला प्रश्न आपल्याला हा विचारला होता तलाठी भरती 2019 मध्ये आणि दुसऱ्या वेळेस हा प्रश्न आपल्याला विचारला होता पहा म्हाडा भरती 2022 मध्ये. त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. तर महाराष्ट्रातील खालीलपैकी असा कोणता विभाग आहे की त्यामध्ये सर्वाधिक जास्त खनिज क्षेत्र आढळतं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर नागपूर विभाग जो आहे यामध्ये सर्वात जास्त आपल्या राज्यात खनिज क्षेत्र आढळतं. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, नाणेघाटास डॅश या राजवंशाच्या काळात नाणेघाट किंवा नानाघाट असेही म्हटले जात होते. पहा, हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे, कारण यामध्ये पहा पर्यटन स्थळावर आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर नाणेघाट जो आहे, सध्याचा नाणेघाट जो आहे, लक्षात ठेवा नाणेघाट कोणत्या ठिकाणी आहे तर जुन्नर या ठिकाणी आहे नाणेघाट, आणि जुन्नर हा जो आहे हा पुणे या जिल्ह्यातील एक तालुका आहे. तर नाणेघाटाला कोणता आज राजवंश होता की त्याच्या काळामध्ये त्याला नाणेघाट किंवा नानाघाट या नावाने देखील ओळखलं जात होतं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर सातवाहन जो राजवंश होता तर त्याच्या काळामध्ये नाणेघाट जो आहे त्याला नानाघाट असं म्हटलं जात होतं. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर होईल सातवाहन. यानंतरचा प्रश्न आहे, भागलपुरी सिल्क हे भारताच्या कोणत्या राज्यातील प्रसिद्ध आहे? पहा, प्रश्न हा महत्वाचा आहे आणि हा जो आहे हा एक साडीचा प्रकार आहे. पहा, भागलपुरी सिल्क, जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये पैठणी साडी जी आहे, पैठणी साडी जी आहे ही महाराष्ट्रात फेमस आहे आणि ती पैठण या ठिकाणची असणारा एक ब्रँड आहे. तर या ठिकाणी विचारलं आपल्याला भागलपुरी सिल्क हे जे आहे हे कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर बिहार हे जे राज्य आहे या राज्यामध्ये आहे पहा भागलपुरी सिल्क प्रसिद्ध. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. आणि हा जो प्रश्न आहे SRPF साठी आपल्याला विचारण्यात आलेला होता 2018च्या भरतीसाठी. यानंतरचा प्रश्न आहे, भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना कोणत्या ठिकाणी 23 मार्च 1931 रोजी फाशी देण्यात आली होती? मित्रांनो, हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण हा प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आला होता. पहा, म्हाडामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला आहे, पोलीस भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला आहे आणि 1 वेळा याचा उल्लेख तलाठी भरतीमध्ये सुद्धा करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा,
तर भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांनाही एकाच दिवशी फाशी देण्यात आली होती. तो दिनांक आहे 23 मार्च 1931. तर यावर प्रश्न विचारला होता की कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली, तर पहा 1931 या वर्षी देण्यात आलेली आहे. पण या ठिकाणी आहे की कोणत्या ठिकाणी दिलेली आहे, तर ती जी फाशी आहे पहा ही पर्याय क्रमांक 2 तर लाहोर या ठिकाणी देण्यात आलेली आहे. पहा तिघांना सुद्धा फाशी. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारत सरकारने मुद्रा, पहा मुद्रा बँक जे आहे तर या बँकेची स्थापना कोणत्या वर्षी केली होती. मुद्रा बँक, मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे. मुद्रा बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर 2015 या वर्षी मुद्रा बँक जी आहे ही भारतमध्ये स्थापन करण्यात आलेली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्य जोडण्यात आलेली आहेत. पहा जेवढे काही आपले मूलभूत कर्तव्य आहेत तर हे जे कर्तव्य आहेत तर ही खालीलपैकी अशी कोणती समिती आहे की त्या समितीच्या शिफारशीनुसार हे जे मूलभूत कर्तव्य आपल्याला देण्यात आलेले आहेत तर ते जोडलेले आहेत. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर सुवर्णसिंग समिती जी आहे तर या समितीच्या शिफारशीवरून मूलभूत कर्तव्य जे आहेत हे जोडली गेली आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे चांदोली धरण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरती कोणत्या नदीवर स्थित आहे. मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे आणि जेवढे काही आपल्या महाराष्ट्रात महत्वाचे धरणं आहेत पहा महाराष्ट्रातील महत्वाचे धरण आणि ते कोणत्या नदीवरती स्थित आहेत, त्या धरणाची नदी आणि त्या धरणाला देण्यात आलेलं नाव काय आहे ह्यावर आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर पहा प्रश्न चांदोली धरण जे आहे हे पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्या दोन जिल्ह्यांच्या बॉर्डरवरती आहे, सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांच्या. पण या ठिकाणी प्रश्न आहे की ते कोणत्या नदीवर स्थित आहे, तर पहा सांगली आणि कोल्हापूर या दोन नद्यांच्या जिल्ह्यांच्या बॉर्डरवर आहे आणि नदी जी आहे त्याला ती आहे वारणा. पर्याय क्रमांक 4 आपले योग्य उत्तर होईल. तर वारणा नदीच्या सीमेवर म्हणजे वारणा नदीवर ते स्थित आहे. यानंतरचा प्रश्न आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील डॅश लेण्यामध्ये सातवाहन राजवंशातील महत्वाच्या व्यक्तीची नावे कोरलेली आहेत. तर पहा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे आणि याच प्रश्न आपण थोडासा पूर्वीच्या मागच्या प्रश्नामध्ये सुद्धा घेतला आहे. तर पहा पुणे जिल्ह्यातील जुन्नर म्हटलं की त्याचं उत्तर येईल पहा नाणेघाट. पर्याय क्रमांक 1 तर नाणेघाट जो आहे लक्षात ठेवा नाणेघाट यामध्ये जे सातवाहन आहे सातवाहन जो राजवंश होता तर त्यातील काही महत्वाची व्यक्ती आहेत तर त्यांची नावं त्या ठिकाणी कोरण्यात आलेली आहेत. आणि याच काळामध्ये म्हणजे सातवाहन राजवंश होता त्याच काळामध्ये त्याला नानाघाट असं म्हटलं जात होतं. नानाघाट किंवा नाणेघाट देखील म्हटलं जात होतं लक्षात ठेवा. आणि जिल्हा आहे याचा पुणे या जिल्ह्यात आहे आणि तालुका आहे जुन्नर तालुका. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे आधुनिक मराठी कवितेचे जनक हा जो मान आहे हा कोणाला दिला जातो. पहा प्रश्न हा महत्वाचा आहे. मराठी व्याकरणामध्ये या प्रश्नाचा एक वेळा उल्लेख करण्यात आला होता की आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणाला म्हटलं जातं. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर केशवसूत जे आहेत तर केशवसूत यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक या नावाने ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे मायाळू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. पहा मायाळू हा जो शब्द आहे याचा विरुद्धार्थी शब्द. तर मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये विरुद्धार्थी समानार्थी शब्द जे आहे महत्वाचे आहेत तर त्यासाठी आपण महत्वाचे असणारे 100 समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द घेतलेले आहेत. ते देखील व्हिडिओमध्ये पाहून घ्या आपण. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मायाळू या शब्दाचा विरुद्धार्थाचा शब्द काय होतो. पर्याय क्रमांक 1 क्रूर हा जो आहे हा विरुद्धार्थी शब्द होतो. दयावान आणि सौम्य हे दोन्ही शब्द आहेत तर हे समान असणारे अर्थाचे शब्द आहेत आणि क्रूर जे आहे हा विरुद्धार्थी आहे त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या प्रदेशाचे शीत वाळवंट म्हणून वर्णन केले जाते. आज प्रश्न आपल्याला थोडासा वेगळा विचारला होता की खालीलपैकी कोणता प्रदेश शीत वाळवंट या नावाने ओळखला जातो. म्हणजे दोन्ही प्रश्न सेम होते लक्षात ठेवा. शीत वाळवंट हे जे आहे तर हे पर्याय क्रमांक 1 लडाख प्रदेश जो आहे लडाख प्रदेश आहे त्याला म्हटलं जातं पहा शीत वाळवंट कारण त्यामध्ये बर्फाचं प्रमाण जे आहे हे सर्वाधिक आहे त्यामुळे शीत वाळवंट आहे लडाख प्रदेश. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे राजस्थानमधील कोणती जमात संरक्षक म्हणून ओळखली जाते. ती जमात जी आहे ही प्राण्यांचे संरक्षण आणि वनस्पतींचे संरक्षण करणे हा त्यांचा धर्म मानते. प्रश्न हा सर्वात महत्वाचा असणारा प्रश्न आहे.
तर राजस्थानमध्ये मित्रांनो अशी एक जमात आहे की ती जी जमात आहे ती संरक्षक जमात या नावाने देखील प्रचलित आहे किंवा त्या जमातीला संरक्षक जमात असं म्हटलं जातं. आणि ती जी जमात आहे जे काही त्या ठिकाणच्या वनस्पती आहेत, झाडं आहेत किंवा प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचं ते संरक्षण करते आणि ते संरक्षण करणं ती स्वतःला त्यांचा धर्म मानतं. तर ती जमात कोणती आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर जी बिश्नोई जमात आहे किंवा बिश्नोई समाज जो आहे तर हा जो आहे हा प्राण्यांना किंवा वनस्पतींचं रक्षण करणं हा त्यांचा धर्म मानतं आणि याच जमातीला संरक्षण जमात असं म्हणून ओळखलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भावनेचा बांध फुटणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता योग्य अर्थ आहे? प्रश्न हा महत्वाचा आहे. या ठिकाणी आपल्याला वाक्प्रचार विचारला आहे तर त्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. तर वाक्प्रचार काय आहे? एक भावनेचा बांध फुटणे याचा अर्थ काय होईल? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3. तर दबलेली भावना जी आहे मनामध्ये एखादी दबलेली भावना ती उफाळून येणे त्याला म्हटलं जातं पहा भावनेचा बांध फुटणे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी गागा भट्ट या विद्वान पंडिताकडून कोणत्या वर्षी रायगड किल्ल्यावरती आपला राज्याभिषेक करून घेतला होता? मित्रांनो हे प्रश्न महत्वाचे आहेत आणि यावर आपल्याला हे 3 प्रश्न हे नेहमी विचारले जातात. लक्षात ठेवा 3 प्रश्न कोणत्या पद्धतीने असतात? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि त्यांचा मृत्यू. हे जे 3 प्रश्न आहेत हे आपल्याला महत्वाचे आणि लक्षात असलेच पाहिजे. तर लक्षात ठेवा यामध्ये या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2. तर 1674 मध्ये राज्याभिषेक झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. या ठिकाणी पहा 1630 हा जो वर्ष आहे तर या वर्षी जुन्नर तालुक्यामधील म्हणजेच पुणे जिल्ह्यातील जो शिवनेरी किल्ला आहे तर शिवनेरी या किल्ल्यावरती त्यांचा जन्म झालेला आहे आणि 1674 मध्ये त्यांचा राज्याभिषेक झालेला आहे आणि तसेच 1680 मध्ये महाराजांचा मृत्यू झालेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. आणि कोणत्या पंडिताकडून त्यांनी राज्याभिषेक करून घेतला होता? गागा भट्ट यांच्याकडून. कोणत्या किल्ल्यावरती घेतला होता? तर रायगड या किल्ल्यावरती. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखायची आहे. पहा विरुद्धार्थी शब्दाची पण कशी चुकीची असणारी जोडी. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 निद्रिस्त आणि सुप्त ही जी जोडी आहे ही चूक जोडी आहे आणि आपलं उत्तर हे बरोबर आहे. पहा प्रसरण, अंकुचन, निर्भय, भित्रा, अबोल, वाचाळ हे तीनही जे शब्द आहेत हे विरुद्धार्थी शब्दाची म्हणजे विरुद्धार्थी शब्द आहेत आणि हा जो आहे निद्रिस्त आणि सुप्त हा समान अर्थाचा शब्द आहे म्हणजेच तो विरुद्धार्थी शब्द नाही आहेत. पर्याय क्रमांक 4 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारत चीनच्या सीमेवरती असलेली नथुला खिंड भारताने व्यापारासाठी कोणत्या वर्षी मुक्त केली आहे? प्रश्न हा महत्वाचा आहे मित्रांनो कारण यावरती आपल्याला हा नेहमी प्रश्न विचारला जातो की नथुला खिंड जी आहे तर ही भारत आणि कोणत्या देशाच्या बॉर्डरवरती आहे? तर पहा भारत आणि चीनच्या बॉर्डरवरती असलेली नथुला खिंड जी आहे ही व्यापारासाठी भारताने कधी मुक्त केली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर 2006 या वर्षी भारताने नथुला खिंड जी आहे ही व्यापारासाठी मुक्त केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे वेब पेज पाहण्यासाठी वेब ब्राउझरची आवश्यकता असते. तर वेब पेज प्रकाशित करण्यासाठी डॅशची आवश्यकता असते. प्रश्न हा IT मधील आहे म्हणजेच पहा हा तंत्रज्ञानावरती प्रश्न आहे आणि हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे कारण हाच प्रश्न दोन्ही वेळा आपल्याला विचारण्यात आलेला आहे. पहा म्हाडा भरती जी 2022 मध्ये झाली तर त्यामध्ये हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. वेब पेज पाहण्यासाठी वेब ब्राउझर गरजेचं असतं. तर वेब पेज प्रकाशित करण्यासाठी कशाची गरज लागते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर त्याला वेब सर्व्हर असं म्हटलं जातं. वेब पेज पाहण्यासाठी आपल्याला ब्राउझरची आवश्यकता असते आणि त्यावरती काही जर प्रकाशित करायचं असेल तर आपल्याला वेब सर्व्हर म्हणजे त्या ठिकाणी आपण एखादी गोष्ट स्टोअर करू शकतो त्याला म्हणतात पहा वेब सर्व्हर. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे तरु या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल? पहा तरु या शब्दाचा समानार्थी शब्द तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 वृक्ष, झाड हे जे आहे हे तरु या शब्दाला समान अर्थाचा असणारा शब्द आहे. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो आपण एक वनरक्षक भरती जी आहे तर त्यासाठी व्हॉट्सअपचा एक ग्रुप सुरू केलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला आपण त्या ठिकाणी नेहमी जे काही येणारे अपडेट्स आहेत ते आपण त्या ठिकाणी कळवणार आहोत. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राचा खालीलपैकी कोणता जिल्हा मुंबई महानगर प्रदेश याच्या अंतर्गत येत नाही?
पहा ऑप्शनमध्ये 4 आपल्याला जिल्हे दिलेले आहेत. तर या 4 जिल्ह्यापैकी असा कोणता जिल्हा आहे की जो मुंबई उपनगर महानगर प्रदेश आहे त्यामध्ये गणला जात नाही? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे, प्रश्न मित्रांनो हा इम्पॉर्टंट आहे. सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे हा मुंबई महानगर प्रदेशामध्ये येत नाही. यामध्ये मुंबई शहर, पालघर आणि मुंबई उपनगर हे तीनही जिल्हे आहेत हे मुंबई महानगर याच्या प्रदेशाच्या अंतर्गत येतात आणि सिंधुदुर्ग येत नाही. म्हणजेच पर्याय आपला एक उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, गोरी गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेपाळ हिमालयातील मील हिमनद्यांमध्ये खालीलपैकी कोणती नदी उगम पावते? प्रश्न हा महत्वाचा आहे. या ठिकाणी आपल्याला नदीचा उगम विचारण्यात आलेला आहे. जेवढ्या काही भारतातील महत्वाच्या असणाऱ्या नद्या आहेत त्या पूर्ण नद्या आणि त्यांचं उगमस्थान आपण एका व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर पहा या ठिकाणी गोरी गंगा या नावाने एक ओळखली जाणारी नदी आहे आणि ती जी नदी आहे नेपाळमधून हिमालयातील जी मील हिम नदी आहे त्यामध्ये ती उगम पावते. तर ती नदी कोणती आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर जी सरयू नदी आहे तर पहा त्या सरयू नदीला गोरी गंगा या नावाने देखील ओळखलं जातं आणि ही जी नदी आहे ही नेपाळ हिमालयातील मील हिमनद्यापैकी एक उगम पावणारी नदी आहे. पर्याय क्रमांक 2 सरयू आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, जाळ्यात सापडणे किंवा जाळ्यात अडकणे यासाठी कोणता शब्द वापरण्यात येईल? पहा एखादी गोष्टीला आपण म्हणतो जाळ्यात सापडला किंवा जाळ्यात अडकला तर त्यासाठी योग्य शब्द कोणता वापरता येईल? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर त्याला आपण गुरफटणे असं म्हणतो. पहा गुरफटणे म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये अडकून पडणे त्याला म्हणतो आपण गुरफटणे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भगवान महावीरांच्या शिकवणीचा समावेश असलेले जैन साहित्य जे आहे हे कोणत्या नावाने ओळखले जाते? पहा प्रश्न हा महत्वाचा आहे. तर वर्धमान महावीर जे आहे तर यांच्या शिकवणीने म्हणजे यांच्या शिकवणीचा समावेश असलेला जो जैन साहित्य आहे तर त्या साहित्याला कोणत्या नावानं ओळखलं जातं? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर आगम. लक्षात ठेवा आगम हे जे आहे हे जैन साहित्य आहे किंवा जैन साहित्याला ओळखलं जातं आणि जे की ज्यामध्ये भगवान महावीर जे आहेत तर यांचा शिकवणीचा समावेश आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने मंत्री परिषदेची संख्या व लोकसभेचे एकूण सदस्य यांचं 15% जास्त नसावे असं मर्यादित करण्यात आला आहे? प्रश्न हा महत्वाचा आहे. 3 वेळा हा प्रश्न आपल्याला सेम परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता. तर खालीलपैकी अशी कोणती घटना दुरुस्ती आहे की त्या दुरुस्तीद्वारे मंत्री परिषदेची संख्या आणि लोकसभेची जी एकूण सदस्य संख्या आहे ती 15% यांच्यापेक्षा जास्त नसावी असं सांगितलेलं आहे? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. 91वी जी घटना दुरुस्ती आहे किंवा 91वी जी दुरुस्ती आहे तर त्या दुरुस्तीद्वारे लोकसभेची एकूण संख्या, सदस्य संख्या आणि मंत्री परिषदेची संख्या ही जी आहे ही 15% पेक्षा जास्त नसावी असा उल्लेख करण्यात आलेला आहे. 91 घटना दुरुस्ती. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, नागपूर येथील कोराडी येथे कोणाच्या हस्ते भारतीय विद्या भवनाच्या सांस्कृतिक केंद्राचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे? मित्रांनो हे जे प्रश्न असणार आहेत पहा 26 ते 30 प्रश्न, हे 5 प्रश्न आपण टोटल करंट अफेअर्स 2023 वरती घेतलेले आहेत. म्हणजे हे प्रश्न आपल्याला इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत. तर नागपूर येथील कोराडी या ठिकाणी पहा कोणाच्या हस्ते तर भारतीय विद्या भवनाच्या सांस्कृतिक केंद्र जे आहे त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर द्रौपदी मुर्मू. तर पहा द्रौपदी मुर्मू ह्या ज्या आहेत ह्या सध्याच्या आपल्या भारताच्या राष्ट्रपती आहेत आणि त्याच दुसऱ्या महिला राष्ट्रपती देखील आहेत भारत देशाच्या आणि यांच्या हस्ते नागपूर या ठिकाणी जे कोराडी ठिकाण आहे नागपूर येथील कोराडी तर त्या ठिकाणी जे भारतीय विद्या भवन आहे तर त्या सांस्कृतिक केंद्राचं उद्घाटन जे आहे हे द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी पहा आपल्याला नरेंद्र मोदी हे जे आहेत हे सध्याचे भारताचे पंतप्रधान आहेत. रमेश बैस जे आहेत हे सध्याचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत आणि जे रामनाथ कोविंद होते तर रामनाथ कोविंद हे भारताचे आपल्या माजी राष्ट्रपती आहेत. लक्षात ठेवा. आणि सध्याच्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाची आरबीआयच्या डिप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? पहा आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे जी आरबीआय बँक आहे तर त्याच्या डिप्युटी म्हणजेच उपगव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? लक्षात ठेवा या ठिकाणी आपल्याला माहित पाहिजे की सध्याचे गव्हर्नर आरबीआयचे कोण आहेत तर शक्तिकांत दास. हा प्रश्न 2 वेळा विचारण्यात आलेला आहे. शक्तिकांत दास हे जे आहेत हे सध्या आरबीआयचे गव्हर्नर आहेत आणि आरबीआयचे उपगव्हर्नर म्हणजे डेप्युटी गव्हर्नर सध्या कोण आहेत?
तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर यस जानकीराम हे जे आहेत पहा यस जानकीराम हे सध्याचे डेप्युटी गव्हर्नर आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारताबाहेर पहिले IIT कॅम्पस कोणत्या देशामध्ये स्थापन केले जाणार आहे. आतापर्यंतचा मित्रांनो हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असणार आहे, कारण भारताबाहेर असणारं हे पहिलं IIT कॅम्पस असणार आहे. तर ते कोणत्या देशामध्ये स्थापन केले जाणार आहे. याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 जो टांझानिया देश आहे. तर या देशामध्ये लक्षात ठेवायचं IITचं आपल्या पहिलं कॅम्पस जे आहे हे भारताबाहेर सुरू करण्यात येणार आहे. आणि हे जे आहे IIT मद्रास जे आहे याची एक शाखा, एक प्रकारे आपण शाखा म्हणू शकतो, तर ती जी आहे हे टांझानिया आणि इंडिया या दोन देशांचा एक करार असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया याचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर आढाव अर्जुन हे जे आहेत हे सध्याचे बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया जे आहे याचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा व्हिडिओ आणि शेवटचा प्रश्न आहे पहा आपला ग्लोबल पीस इंडेक्स 2023 नुसार जगातील सर्वात शांत देश खालीलपैकी कोणता आहे. प्रश्न हा महत्त्वाचा आहे. जे ग्लोबल पीस इंडेक्स जो आहे 2023चा त्यानुसार जगातील सर्वात शांत असणारा देश कोणता होईल. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 जो आइसलँड देश आहे. पहा आइसलँड देश आहे हा जगातील सर्वात शांत असणारा देश आहे. आणि हा जो रिपोर्ट आहे हा ग्लोबल पीस इंडेक्स 2023 नुसार घेण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल आइसलँड. तर मित्रांनो हे होते पहा 30 असणारे इम्पॉर्टंट प्रश्न. या 30 पैकी आपल्याला किती प्रश्नाची उत्तरं देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच प्रत्येक व्हिडिओची PDF आणि काही महत्त्वाच्या नोट्स जर मिळवायच्या असतील तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला देखील जॉईन करायचं आहे. म्हणजे तुम्हाला सर्व काही त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. आपण भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.